आपल्याकडे उत्तमनगर पोलिसांच्या त्यांची डी बी टीम, त्याचे सर्व जे डी बी टीमचे कर्मचारी आणि सिनियर पी आय यांच्या प्रयत्नातून उत्तमनगर पोलीस स्टेशनने जवळपास शहरातील पिंपरी चिंचवड आणि काही पुणे ग्रामीण असे एकूण 20 गाड्या 3 आरोपीकडून जप्त केलेल्या आहेत मोठ्या शतापेने. आपल्याकडे 3 गुन्हे दाखल आहेत उत्तमनगर पोलीस स्टेशनला. तो तपास करत असताना नाकाबंदी दरम्यान जे ड्रंकन ड्राईव्ह किंवा जे मॉडिफाईड सायलेन्सर आहेत त्या गाड्याची कारवाई करत असताना काही आम्हाला एक संशयित आरोपी मिळून आला. तर त्याच्यावर नंबर नव्हता, तर त्याला विचारपूस केली असता त्यांनी गुन्हेगारीची उत्तर दिली. त्याला अजून चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की अजून त्याच्यासोबत अजून 2 आरोपी आहेत. याचं नाव आहे गौरव, तो जो आहे मायनर आहे त्याचं नाव घेत नाही मी आता. दुसरा महेश राजपूत आहे आणि तिसरा अजून एक सचिन चाटे, हा अजून ताब्यात यायचा आहे. या दोन्ही आरोपीकडून आपल्याला अद्यापर्यंत 20 व्हेकल्स रिकवर झालेले आहेत. यातले 14 गुन्हे दाखल आहेत. बाकीचे ओनरचं 5 व्हेकल्सचं घ्यायचं काम सुरू आहे, ते लवकरच येतील. तो तिसरा आरोपी आहे सचिन चाटे, याला पण ताब्यात घेऊन त्याच्याकडून अजून काही मोटरसायकल निघतात का पूर्ण शहरामध्ये किंवा आसपासच्या एरियामध्ये, त्याचा पण सध्या तपास सुरू आहे. 2 आरोपी आपल्याकडे ताब्यात आहेत. त्यांचं PCR घेतलेलं 7 दिवसाची PCR घेतलेली आहे आणि बाकीचं रिकव्हरीचं काम सध्या सुरू आहे. गाड्या चोराच्या, दुसरीकडे नेऊन टाकायच्या आणि वापरायच्या, डिझेल पेट्रोल संपलं की परत सोडून द्यायच्या. फक्त मौजमजेसाठी चोरी करायची का विकायचे त्याला? फायनान्सची गाडी आहे, शेतकऱ्यांना वगैरे ते फायनान्सची गाडी आहे किंवा फायनान्स वळून नेते आणि मग नंतर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना तर ती विकायचे. आता ह्याच्यामध्ये बाकीच्या जे तपासाचा पुढचा भाग आहे. आता नक्की प्रत्येक व्हेकलचं नक्की त्यांनी कसे हे केलं आहे ते आपला डिटेल व्हेकल वाईज आपल्याला तपास पोलीस करत आहेत. हे सरातच आहेत ना. आता 20 व्हेकल्स त्यांनी चोरी केलेले आहे आणि 14 गुन्ह्यात ते आरोपी निष्पन्न झालेले आहेत. तर ते सरातच गुन्हेगार आहेत. फक्त गाड्या चोरायचे का आणखी काही चोरी करायच्या? अद्यापर्यंत गाड्यात चोऱ्याचं हे सध्या प्रकरण मिळालेलं आहे राजगड पोलीस स्टेशनला. तोच गाडीचाच गुन्हा आहे, मोटरसायकल चोरीचा गुन्हा आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.